आहे. त्यानंतर राज्य वस्तू व सेवा कर विभागात त्यांनी 2012 ते 2019 या कालावधीत उल्लेखनीय सेवा दिली. तसेच 2019 ते 2024 या कालावधीत त्यांनी मंत्री रोजगार हमी योजना व फलोत्पादन विभागात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. स्पर्धा परीक्षेसाठी आधुनिक भारताचा इतिहास आणि अभंग मराठी व्याकरण ही पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत. याशिवाय ते एक उत्कृष्ट ज्ञानेश्वरी प्रवचनकार आणि शिवव्याख्याते असून त्यांनी अनेक ठिकाणी प्रेरणादायी व्याख्याने दिली आहेत. चला तर मग आपण सरांचा इंटरव्ह्यू सुरुवात करूया. नमस्ते सर, माझे नाव अक्षरा अमोल पाटील. माझे सहकार्याचे नाव नंदिनी रविकर महाजन. आमचे शाळेचे नाव कैलासवासी यादव गौरव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तांदूळवाडी. आम्ही आता 9वीचा विद्यार्थिनी आहोत. काम ऐसा करो कि एक पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि एक निशान बन जाए. सर, आपकी मुलाकात ऐसी हो कि सभी के लिए एक मिसाल बन जाए. सूर्याप्रमाणे तेजस्वी व्यक्तिमत्व असलेले महाराष्ट्र राज्याचे राज्यकर अधिकारी आपले मान्यवर श्री अंकुश रुद्रवार नखाते साहेब यांची मुलाखत घेण्याची सुवर्ण संधी आम्हाला गुरुजी एज्युकेशन फाउंडेशनने दिली तर मिळाली हे आम्ही आमचं भाग्य समजतो. सर, आपल्या एकूण शैक्षणिक प्रवासाबद्दल सांगाल का? त्याचबरोबर प्रशासकीय सेवेत येण्याची प्रेरणा आपणास कशी मिळाली याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सर्वांना नमस्कार. गुरुजी फाउंडेशन तर्फे तुमच्या सगळ्यांशी संवाद या 2 दिनींच्या मार्फत साधता येणार आहे याचा मनस्वी आनंद आहे. माझा जन्म परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी तालुका आहे आणि तिथे एक गाव आहे हदगाव बुद्रुक म्हणून. आता तिथली लोकसंख्या 2,500-3,000 हजार आहे. आमच्या गावाला एक शैक्षणिक चांगलं वातावरण आहे कारण त्यावेळेसची 10वी पर्यंतची जिल्हा परिषदची शाळा आमच्या गावामध्ये होती. माझं 1ली ते 4थी पर्यंतचं जे शिक्षण आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हदगाव येथे झालं. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की मराठवाड्यामध्ये पहिला जर उद्योगधंदा कुठला आला शेती आधारित तर ते साखर कारखानदारी आहे. आणि योगायोगाने पहिल्या ज्या काही हे झालेले आहेत आपल्याकडे उद्योग आले ते सहकार मधले आले. त्यावेळेस पाथरी तालुक्यामध्ये माजी मंत्री कैलासवासी शिव नखाते साहेब यांनी गोदावरी दुधना सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली आणि ती स्थापना करत असताना त्यावेळेचे जे नेते होते बरोबर ते थोडेसे व्यापक दृष्टिकोनातले होते की आपण यांची भाकरीची काळजी घेतोय कर्मचाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची, पण हे राहायला आल्यानंतर क्वार्टर्सला ज्यावेळेस राहायला येतील त्यावेळेस मग यांची मुलं पण शिकले पाहिजे. आणि मुलं शिकण्यासाठी मग त्यांनी काय केले की साखर कारखान्याच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी त्यांनी पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि तिथं जे माध्यमिक विद्यालय देवनांदराव होतं बरोबर तिथं माझं 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण झालं. 11वी 12वी हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सेलू हे शिक्षणाचं मराठवाड्याचं माहेरघर आहे. तर त्या ठिकाणी असलेली श्रीरामजी भांगडिया यांनी म्हणजे समर्पण वृत्तीनं आणि एक शैक्षणिक व्यापक दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी जी संस्था स्थापन केलेली आहे. आता अशा नूतन शिक्षण संस्थेमध्ये माझी 11वी 12वी झाली. त्यानंतर मी D.Ed केलं वसमतला आणि वसमतला D.Ed करत असताना स्पर्धा परीक्षेतून आपल्याला माहिती आहे एक जनरल म्हणून सांगतोय की तुम्ही 12वीवर सुद्धा काही स्पर्धा परीक्षा देऊ शकतात आणि बऱ्याचदा तुम्ही ग्रॅज्युएशनवर देऊ शकता. आपल्याला ग्रॅज्युएशनच्या माहिती आहे की प्रत्येक शासनाचं हे त्याचं स्वतःचं पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे MPSC बरोबर. ते MPSC काय करतं क्लास 1 क्लास 2च्या जागा भरतं. UPSC पण काय करतं क्लास 1च्या जागा भरल्या जातात. पण केंद्रातल्या ज्या काही क्लास 2च्या आणि क्लास 3च्या जागा आहेत त्या स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होतात. तर मी D.Ed सेकंड इयरला असताना स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत पोस्टल असिस्टंट म्हणून परीक्षा होती जी 12वीवर आधारित होती, 12वीच्या गुणावर आधारित होती. त्यावेळेस ज्यांना 80% पेक्षा जास्त आहेत अशा मुलांना त्या परीक्षा देता आली आणि त्यातून माझी जी पहिली आपण जी सरकारी नोकरी म्हणतो तर ती पोस्टल असिस्टंटची झाली. पण ह्या त्यानंतर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये मी वेगवेगळ्या पदावर कार्यरत केलेला आहे. पण आणि मी स्पर्धा परीक्षेला माझी अभंग करिअर अकॅडमी पण होती. भगवान पण त्याचा एक विद्यार्थीच आहे. तर मला ह्या सगळ्या प्रक्रियेतून हे शिकता आलेलं आहे मित्रांनो किंवा इथं बसलेले जे आता 8वी 10वीची मुलं आहेत विशेषतः तुम्ही 2वी 9वीला आहे तर काही विषय असे आहेत की त्यांचे जर तुम्ही ज्याला आपण काय म्हणूया मूलभूत संकल्पना जर कन्सेप्ट त्या वयात जर क्लिअर झाल्या बरोबर
मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने विषय कुठले आहेत तर गणित आहे, इंग्रजी आहे, ज्याला आज आपण सोशल सायन्स म्हणतो. आणि सोशल सायन्स मध्ये मला वाटते सध्या 4 विषय असतात तुम्हाला: इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र आणि अर्थशास्त्र. आणि नागरिक शास्त्राचं थोडं विस्तारित रूप म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो राज्यशास्त्र, बरोबर. आणि विज्ञानामध्ये जे आहे भौतिक शास्त्र आहे, बरोबर, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. बायोलॉजीचे 2 पार्ट, बॉटनी आणि झुलॉजी. म्हणजे जर 8वी पासून मुलांनी जर कन्सेप्ट क्लिअर केल्या आणि मग तुम्हाला तुमच्या जर एकदा मूलभूत संकल्पना ह्या सगळ्या विषयातल्या जर, कारण आपल्या भारतीयांनी जे काही शिक्षण पद्धती अडॉप्ट केली त्याच्यामध्ये आपल्या अभ्यासक्रमाची मांडणी ही समकेंद्री मांडणी. समकेंद्री म्हणजे काय, वर्तुळाचं सगळ्यात महत्वाचं काय असतं आपण बोलूयात म्हणजे सोपं जाईल. वर्तुळ कशावर अवलंबून आहे दीदी? केंद्रावर, बरोबर. केंद्रबिंदू स्थिर ठेवल्यानंतर तुम्ही जेवढं ते कंपास मधलं अंतर वाढवत जाणार तेवढं वर्तुळ काय होत जाणार, मोठं होत जाणार. तर आपल्या अभ्यासक्रमाची मांडणी 1986चा जो काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे, आता थोडं त्याच्यात बदल झाले, पण त्या धोरणानुसार आपली मांडणी कशी होती, समकेंद्री मांडणी होती. म्हणजे केंद्रबिंदू समान असेल पण त्याचा विस्तार काय होत जाईल, वाढत जाईल. तर 8वी ते 10वीचा जर आपण अभ्यासक्रमातले जे काही मुद्दे आहेत या संकल्पना जर चांगल्या क्लिअर केल्या तर मग तुम्हाला नीटची एक्झाम असेल, जे EEE एक्झाम असेल किंवा IIT साठी एक्झाम्स असतील किंवा पुढे स्टाफ सिलेक्शन असेल किंवा UPSC असेल किंवा MPSC असेल, या सगळ्यांचा जर पायाभरणी कुठं होत असेल तर मला वाटते 8वी ते 10वीच्या. कारण ज्यावेळेस मुलं MPSC ची UPSC ची तयारी करायला येतात त्यावेळेस त्यांना पहिल्यांदा सांगितलं जातं की तुम्ही काय करा, स्टेट बोर्डाचे आणि NCERT चे 8वी ते 10वीचे पुस्तकं घ्या आणि त्याचा अभ्यास पुन्हा करा, बरोबर. म्हणून मी इथं बसलेल्या किंवा तुमच्या माध्यमातून आता काय झालं, लोकांची प्रत्यक्ष उपस्थिती कमी झाली कारण मोबाईलमुळे आपण घरी बसल्या बसल्या सगळ्या गोष्टी पाहू शकतो. तर आज दृकश्राव्य माध्यमातून जे पालक असतील, विद्यार्थी असतील, ऐकत असतील त्यांना मी हे सांगू इच्छितो की 8वी ते 10वीचा जो अभ्यासक्रम आहे तो खूप चांगला करा. तो फक्त मार्कापुरता नका होतो. आपण काय होतं की बाबा माझ्या 8वीची एक्झाम आहे, बरोबर, मग 8वीची एक्झाम झाल्या जसं पुस्तकं आपण कोणाला तरी देऊन टाकतो किंवा विकतो तसं मी काय वाचले ते पण टाकून देतो. तर ते टाकून द्यायचं नाही. ते जर सोबत आपण घेतलं तर मला वाटते म्हणजे ह्यात स्पर्धा परीक्षा तर आपण पास होऊच, पण त्यासोबत आयुष्यातली जी काही परीक्षा आहे ती सुद्धा पास होईल. तिथलं जर गणित आपल्याला जमलं तर आयुष्यातलं गणित पण जमलं. धन्यवाद सर, तुमच्या प्रवासामुळे आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल. सर, आपण पोस्ट खाते, LIC आणि क्विक बँकामध्ये अधिकारी म्हणून काम केले आहे. या विविध क्षेत्रातील अनुभवाचा तुम्हाला सध्याच्या पदावर काय फायदा होतो? आता आपल्याकडे काय की शाळेत असताना आपल्याला जे शिकवलं जातं आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये जगत असताना जे आपल्याला जगावं लागतं, बरोबर, की मला असं वाटतं की शाळेतलं जीवन हे आनंदी आनंदगडे, बरोबर, इकडे तिकडे चोहीकडे. आणि आई वडिलांनी आपल्यावर काय धरलेली असते, सावली धरलेली असते. म्हणून ऊन वारा पाऊस काही आपल्याला लागत नाही. पण ज्यावेळेस आपलं ग्रॅज्युएशन होतं आणि खऱ्या जगात आपण प्रवेश करतो, बरोबर, त्यावेळेस आपल्याला काय की आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की आपल्या शिक्षण पद्धतीने जे आपल्याला द्यायला पाहिजे होतं ते दिलंय, पण त्याच्यापेक्षा माणूस म्हणून आपल्याला थोडं जास्त काय करायला पाहिजे, ताकदवान करायला पाहिजे. म्हणजे आपल्या शिक्षण पद्धतीतून आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास द्यायला पाहिजे, बरोबर. आपण त्यांना म्हणजे गणिताच्या भाषेमध्ये त्रिकोण, काटकोन, बरोबर, ते वेगवेगळे कोण शिकवतो, पण जो आयुष्याचा दृष्टिकोन आहे तो जर अभ्यासक्रमामध्ये आला तर मला वाटतं तो जास्त फायदेशीर असेल. वेगवेगळ्या खात्यामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात आल्यानंतर जे काही चांगले वाईट अनुभव आले त्यातून एक गोष्ट लक्षात आली ह्या सर्व प्रवासातून की आपण आयुष्यामध्ये एक मंत्र कायमस्वरूपी ठेवला पाहिजे, ओम इग्नोराय नमः. काय, कुठला मंत्र लक्षात ठेवायचा, ओम इग्नोराय नमः. जसं आपण आयुष्यात मंदिर सकाळी सकाळी आपण दर्शन घेतले काय म्हणतो, ओम नमः शिवाय, बरोबर, किंवा जो तुमचा रामकृष्ण आहे आपला वारकरी संप्रदायाचा मंत्र. तसं आयुष्यामध्ये एखादा वाईट मार्ग भेटणार आपल्याला. माणसं वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या ढंगाचे, बरोबर. तर हे रंगाढंगाचे माणसं भेटल्यानंतर आपल्याला आयुष्यात एक कळालं पाहिजे की
एखादा माणूस ज्याची फ्रिक्वेन्सी आपल्यासोबत मॅच होत नाही त्याच्यासोबत वाद घालत बसायचं नाही. तर काय करायचं, ओम इग्नोराय नमः. तुम्हाला माहिती आहे का नदी कशी वाहते? नदीची तुम्ही आकृती पाहिली, नदी अशी सरळ वाहते का? समजा गोदावरी त्र्यंबकेश्वरून निघाली, बरोबर, मराठवाड्यात नांदेड पर्यंत आहे, तर ती अशी सरळ जाते का? ती कशी जाते? नागमोडी जाते. तिचा जर तुम्ही आता तुमच्याकडे गुगल मॅप आहे त्याच्यावर तुम्ही पाहू शकता की आपल्याला भूगोलला पण माहिती आहे. म्हणजे नदीनं काय केलं, नदीने सरळ जायला पाहिजे होतं ना, तिने काय केलं, नागमोडी वळण घेतले. म्हणजे कधी कधी हार्ड सरफेस आला ना तिला, त्यावेळेस तिथून तिने काय केलं, कारण इकडे पहा, आयुष्यात तुम्ही जर संघर्ष करत बसले आणि नालायक लोकांसोबत जर संघर्ष केला तर त्याच्यातून आपल्याला काही प्राप्ती होत नाही, बरोबर. आयुष्यात माणसानं डुकरासोबत कुस्ती करायची नाही. दोन गोष्टीमुळे, एक तर डुकरासोबत जर आपण कुस्ती केली तर आपल्याला काय लागणार, तो चिखलात आहे ना, मग आपल्याला चिखल आपल्याला घाण लागणार, बरोबर. आणि दुसरं त्या डुकराला आनंद होईल का दुःख होईल आपण त्यासोबत कुस्ती करायला लागलो? आनंद होईल, बरोबर. त्याच्यामुळं आयुष्यामध्ये वेगवेगळ्या पदावर काम करत असताना चांगली वाईट माणसं येत असतात, त्यांना ओम इग्नोरायच्या मंत्रानुसार पुढे जायचं आणि चांगली माणसं आयुष्यात भेटल्यानंतर मात्र त्यांचा हात घट्ट पकडायचा, बरोबर. तुम बेसहारा हो तो किसी और का सहारा बनो, तुम बेसहारा हो तो किसी और का सहारा बनो, तुम्हें खुद ब खुद किनारा मिल जाएगा, बरोबर. आयुष्यात काही अशी चांगली माणसं भेटतात आपल्याला आणि चांगली माणसांना भेटल्यानंतर मग मात्र त्यांचा हात आहे तो आपल्या दोन्ही हाताने घट्ट पकडून ठेवायचा, त्यांना सोडायचं नाही. आता गुरुजी फाउंडेशन हे सगळं तुम्हाला मला हे काय झाले, एक चांगल्या अर्थाने भेटलेलं फाउंडेशन, बरोबर. आता तुम्हाला एवढं लहान वयामध्ये या फाउंडेशन सोबत तुम्ही अटॅच झाले, याला दोन्ही हाताने काय करायचं, घट्ट पकडून ठेवायचं, आपण पुढे जातो आणि त्याचा आपल्याला वैयक्तिक जीवनामध्ये खूप फायदा होतो. धन्यवाद सर, तुमच्या या प्रवासातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. सर, स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास आणि अभंग मराठी व्याकरण ही पुस्तके लिहिली आहेत. ही संकल्पना आपणास कशी सुचली? इकडे आता जे मुलं किंवा पालक आहेत त्यांना एक सांगतो की आपण अभ्यासाला बसत असताना आपल्या हातामध्ये पेन किंवा पेन्सिल असली पाहिजे, बरोबर. आणि कुठलंही पुस्तक आपण ज्यावेळेस वाचतो, बरोबर, त्यावेळेस आपण त्याला अंडरलाईन केलं पाहिजे. कारण काय होतं, मग त्यावेळेस आपल्या मेंदूला सूचना मिळते की हे महत्वाचं आहे, बरोबर. आणि वाचत असताना डोळे, बरोबर, हात याचं कॉम्बिनेशन आहे. जसं क्रिकेट खेळताना आपण म्हणतो ना वीरेंद्र सहवाग एवढे भारी शॉट का मारायचा, त्याचं काय चांगलं होतं, हँड आणि आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं होतं. तसं अभ्यास करत असताना आपलं हँड आय कोऑर्डिनेशन असेल तर आपण वेगवेगळे रेफरन्स बुक वाचतो, मग ते पुस्तक वाचल्यानंतर आपल्या लक्षात राहते. तर एका चांगल्या IAS अधिकारी आहेत, मी त्यांच्याकडे बसलो होतो, तर मी ते पाहिलं की ते काय करतात, म्हणजे त्यांची सवय सांगतो तुम्हाला. मी पण तसं करायचा प्रयत्न केला पण त्यांनी आणखी चांगलं केलं. ते पुस्तक वाचतात, पुस्तक घेतल्यानंतर पहिल्यांदा त्या पुस्तकावर तारीख लिहितात, हे पुस्तक मी या तारखेला खरेदी केलं. त्याच्यानंतर त्याला पहिलं वाचन, दुसरं वाचन, तिसरं वाचन असं 3 ओळी लिहून ठेवतात. पहिलं पुस्तक वाचताना ते पुस्तक वाचताना तारीख लिहितात, दुसऱ्यांदा वाचताना तारीख लिहितात, तिसऱ्यांदा तारीख लिहितात आणि 3दा झाल्यानंतर मग त्याचं काय करतात, ते मायक्रो नोट्स तयार करतात, बरोबर. मी ज्यावेळेस अभ्यास करायचो तर असे वेगवेगळे रेफरन्स बुक इतिहासाचे वाचत होतो किंवा मराठी व्याकरणाचे वाचायचो आणि मग मी त्याच्यातले जे काही मला असं वाटलं मायक्रो नोट्स आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी चांगले आहे, मग त्या ज्या मायक्रो नोट्स माझ्याकडे संकलित झाल्या, बरोबर. म्हणजे मी इतिहासाचं पुस्तक किंवा मराठीचं पुस्तक लिहिण्यापेक्षा मला वाटतं मी त्याचं चांगलं संकलन केलं, म्हणजे वेगवेगळ्या पुस्तकाचं हे केलं. आणि हेच मुलांनी करावं, नोट्स करताना पहिल्यांदा एकदा वाचावं, दुसऱ्यांदा वाचावं, तिसऱ्यांदा वाचावं आणि 3 वेळेस वाचन झाल्यानंतर त्याच्या नोट्स आहेत त्या आपल्या वहीमध्ये लिहून काढाव्या, ते तुमच्यासाठी आयुष्यभरात कामाला येईल, बरोबर. धन्यवाद सर, तुमच्या अनुभवातून आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल. सर, आर्थिक सुरक्षिततेसाठी प्रत्येक कुटुंबाने कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल आपल्याकडून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आर्थिक सुरक्षित म्हणजे तुम्हाला यावेळेस हा प्रश्न पडायला आहे
म्हणजे तुम्ही फार हुशार आहात, बरोबर. कारण लोकांना 40 ते 50 गेल्यानंतर सुद्धा आर्थिक मॅनेजमेंट कळत नाही, बरोबर. एक गोष्ट लक्षात घ्या की आर्थिक सुरक्षितता हे आपल्या आजीनं किंवा आईनं आपल्याला शिकवलेली. आपली भारतीय संस्कृतीत ह्या गोष्टी होत्या पहा, की वडील कामाला असतील, आपले नोकरीला असतील किंवा शेतकरी असतील, जे कोणी असतील, अशी वेळ यायची की आपल्या आजोबांजवळ किंवा आपल्या वडिलांकडे पैसेच नसायचे महत्वाच्या कामाला, बरोबर. पण त्यावेळेस आपली आजी किंवा आपली आई त्यांना काय द्यायची? जेव्हा कोणाकडेच घरी पैसे नसायचे तेव्हा त्या गाडग्यामध्ये ठेवलेले असतील, बरोबर, किंवा त्या डब्यात ठेवलेले असतील, ते पैसे काढून आपली आजी किंवा आपली आई द्यायची, बरोबर. तर ही होती आर्थिक सुरक्षितता. या आर्थिक सुरक्षिततेमध्ये आपण काय केलं पाहिजे की आपण जेवढे पैसे कमवतोय, बरोबर, त्याला जसं भारताचा अर्थसंकल्प असतो, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प असतो, आपण अर्थसंकल्प आला की दुसऱ्या दिवशी पाहतो ना, रुपया असा आला आणि रुपया असा गेला. तर तसं पण आपलं नियोजन पाहिजे की गृहीत धरा एका कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 1 लाख रुपये आहे, तर मग त्यांनी लिहून ठेवलं, त्यांच्याकडे लिखित पाहिजे की माझ्या ज्या बेसिक गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, त्यासाठी किती जाणार आहे, मुलांच्या शिक्षणासाठी किती जाणार आहे, आणि हे सगळे जाऊन गुंतवणुकीसाठी माझ्याकडे किती पैसे होत आहेत. आणि गुंतवणुकीमध्ये मग आपण 2 पद्धतीच्या गुंतवणूक केल्या पाहिजे. एक अल्पकालीन गुंतवणूक असली पाहिजे, दुसरी दीर्घकालीन गुंतवणूक असली पाहिजे. आणि कधी कधी आपल्याला गुंतवणूक अशी पाहिजे की समजा सोन्यातली गुंतवणूक आहे, बरोबर, तर ही कशी आहे, इथं पाहायला गेलं तर अल्पकालीन पण आहे आणि दीर्घकालीन आहे. म्हणजे माझ्याकडे जास्तीचे पैसे होते ते मी सोन्यात ठेवले, जर गरज पडली तर मी लगेच बँकेत गेलो, मी त्याच्या गोल्ड लोन काढू शकतो, किंवा मला वाटतं हे सोनं मला गरजेचं नाही तर मी ते विकू शकतो. आणि आता तुमची पिढी तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या की चाकू असतो, बरोबर, हा जर चोराच्या हातात गेला तर काय होईल? चोराच्या हातात गेला तर तो कोणाचा तरी गळा, बरोबर. पण तो चाकू जर डॉक्टरच्या हातात गेला तर तो सर्जरीने एखाद्याचा प्राण वाचवला ना. आता तसा हा तुमच्या हातात आलेला आहे, बरोबर. हा याच्यासारखं चांगलं डिव्हाइस पण कोणतं नाही आणि वाईट डिव्हाइस पण कोणतं नाही. तुम्ही बसल्या बसल्या सगळी गुंतवणूक याच्यात ठेवू शकता, बरोबर, आणि याच्यात तुम्ही स्कॅम मध्ये पण अडकू शकता, बरोबर. म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, मला असं वाटतंय की तुम्ही ती गोष्ट करा जी तुम्ही आई वडिलांसमोर करू शकता, बरोबर. आता मुलं शेअर मार्केट लहानपणापासून अगदी 16व्या 17व्या 18व्या वर्षापासून शेअर मार्केटमध्ये अकाउंट ओपन करतात, बरोबर. तर तुम्ही ती गुंतवणूक, समजा चांगली कंपनी आहे जिथं पोर्टफोलिओ चांगला आहे, समजा SBI बँक आहे, तर असे जे काही चांगले असतील, बरोबर, तर आपण वडिलांसमोर आई वडिलांसमोर जर मी म्हटलं की माझ्या वडिलांना समजा मी म्हणतो आबा, बरोबर, आबा मी SBI बँकेचे 10 शेअर्स घेऊ का, हे मी आई वडिलांसमोर करू शकतो ना, बरोबर. पण मी आई वडिलांसमोर तो CP करू शकतो का, बरोबर, म्हणजे त्याच्यावर एक मटका लावल्यासारखा लावू शकतो का, नाही. तुम्ही ती गुंतवणूक करा जी आई वडिलांसमोर करू शकतो. तुम्ही आई वडिलांना सांगून जमीन घेऊ शकता का, घेऊ शकता. तुम्ही आई वडिलांना सांगून प्लॉट घेऊ शकता का, घेऊ शकता, बरोबर. तुम्ही आई वडिलांना सांगितल्यानंतर ह्या कंपनीत पैसे टाकल्यानंतर 6 महिन्यात दुप्पट होतील, आई वडील तुम्हाला पैसे टाकू देतील का? आयुष्यात एवढं सोपं राहा की आपण ही गोष्ट जर 4 लोकांना सांगितली आणि ते 4 लोक त्याला, म्हणजे 4 लोक म्हणजे आपल्या आई वडिलांसारखे, ते त्यांना ऍग्री होऊ शकतात का? जिथं तुम्हाला तुमची सद्सद्विवेक बुद्धी करा म्हणते ते सगळं आर्थिक सुरक्षिततेत करा. फक्त मोहामध्ये जाता कामा नाही, दाम दुप्पटच्या मागे लागता कामा नाही, बरोबर. जे होऊ शकत नाही त्याच्यात आपण गुंतवणूक केली तर ती जाऊ शकते. धन्यवाद सर. आर्थिक सुरक्षेबद्दल आपण दिलेली माहिती प्रत्येक कुटुंबासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. सर, तुमच्या आयुष्यातील एखादा कठीण प्रसंग ज्यातून तुम्ही मोठा धडा शिकलात तो आम्हाला सांगाल का? आयुष्यामध्ये खूप प्रसंग येतात, त्यावेळेस आपल्याला ते फार मोठे वाटत असतात, बरोबर, कठीण वाटत असतात. पण ज्यावेळेस तुम्ही, आता माझं वय 40 झालं आणि 40शीतून मी ज्यावेळेस मागे जाऊन पाहतो, बरोबर,
तर त्यावेळेस मला असा प्रसंग आज जर पाहायला गेलं तर आज माझ्याकडे हेलिकॉप्टर व्ह्यू आहे आयुष्यात पाहण्याचा. म्हणजे आपण हेलिकॉप्टर मधून पाहिलं तर सगळ्या खालच्या वस्तू कशा वाटतात, छोट्या वाटतात. पण ज्यावेळेस मी जगत होतो त्यावेळेस ते हे खूप तो प्रसंग त्यावेळेस फार अवघड असतो. एक प्रसंग मी सांगतो, त्याला कठीण म्हणता येईल की नाही मला माहित नाही. 8वीचे मला वाटते उन्हाळ्यामध्ये माझी द्वितीय सत्र असायचे. प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र. इंग्रजीचा पेपर होता माझा आणि तो पेपर होता सकाळी 9 ते 12 बरोबर. आणि मी पेपरला गेलो, 9 वाजता गेलो आणि 10 वाजता वापस आलो. 10 10:30 तर घरी पण आलो. घर काय शाळेपासून 5 मिनिटांच्या अंतरावर होतं आणि त्यावेळेस अंगण असायचं सगळ्यांच्या घरापुढे. तर मी अंगणात असे वडील बसलेले होते झाडाखाली, मी बसलेलो पायऱ्यावर बसलेलो होतो आणि पलीकडं योगेश नसलेकर म्हणून माझ्यापेक्षा मोठा दादा होता. तो त्यावेळेस BSc ला होता आणि त्याला माहित होतं की परीक्षा चालू आहे. तर तो योगेश दादा म्हणे, अरे अंकुश पेपरची वेळ काय होती? 9 ते 12. 9:15 तर तू घरी आला म्हणे, एवढा फास्ट पेपर? म्हणून खूप सोपा होता म्हणून. कशाचा होता? मी म्हणलो इंग्रजीचा. म्हणजे 3 तासाचा पेपर 1 तासात सोडून आला. तो मला म्हणे ग्रामर म्हणजे काय? मी त्याला पुढवायलो, समोर वडील बसले बरोबर. तू कशाला असले प्रश्न विचारतो? जाऊ दे, वाटल्यास तुला 2दा बॅटिंग देतो बरोबर, मीच बॉलिंग टाकतो दिवसभर, पण काय प्रश्न नको विचार. तर तो म्हणे ग्रामर म्हणजे काय? मी म्हटलं काळ. बरोबर पकडलं. त्याने दुसरा प्रश्न विचारला, टेन्स म्हणजे काय? मला टेन्शन आलं होतं, कारण टेन्स म्हणजे काय? काळ. आणि मी ग्रामरला काय सांगितलंय? काळ. आणि त्याला म्हणाले जाऊ दे, कशाला होती नाही सांग म्हणजे. मी म्हणतो टेन्स म्हणजे पण काळ. वडील बसलेले होते. वडील काय म्हणजे सुशिक्षित नाही, त्यांना एवढी इंग्रजी कळत नव्हती. पण तो जो वाक्य म्हणला तुला भांडलं होतं. तो म्हणला तुला 10 वाजेपर्यंत थांबायची काय गरज होती? तू 9ला जाऊन 9:15 वापस यायला पाहिजे होतं. तू जर ग्रामर म्हणजे मी काळ सांगतो, टेन्स म्हणजे मी जर काळ सांगतो, तर तू किती मिनिटात पेपर सोडायला पाहिजे होता? फक्त 5-10 मिनिटातच सोडायचा. वडिलांना कळालं की ह्याला काही येत नाही, काही चुकीचे उत्तर देतो. तर आमच्या वेळेस भगवान आजच्या सारखं असं प्रेमानं सांगणं नसायचं. वडील आले, त्यांना जिथे जिथे त्यांचा हात आणि माझं शरीर यांचा जिथे जिथे संपर्क झाला तिथे तिथे त्यांनी मला बदलून काढले. आणि तो मला अपमान वाटला, कारण तोपर्यंत वडिलांना मी हुशार वाटायचो ना, कारण मी 4थीची स्कॉलरशिप पास झालो, 7वीची पास झालो. पण इंग्रजी विषय थोडासा मला त्या 8वीला ही प्रथम किंवा द्वितीय सत्राची घटना आहे त्यावेळेस तो म्हणजे माझी अशी परिस्थिती होती. मग कारण माझं कसं असते, आपल्याला त्या वयात एक खुन्नस असते बरोबर. आता तुला दाखवतो मी काय ते. मग मी खुन्नस घेतली की आता इंग्रजीला दाखवायचं आणि योगेश दादाला दाखवायचं आपण काय. आणि मग चांगला अभ्यास केला आणि माझी 2000 मला वाटतं 1ला 10वी झालेली. आणि त्यावेळेस मी SSC बोर्डातून इंग्रजी विषयात त्यावेळेस औरंगाबाद आपलं एकच विभाग होता, मराठवाड्यातून पहिला आलो. मला 86 मार्क पडले. त्या मुलाला ग्रामर आणि टेन्स मधला फरक कळत नव्हता बरोबर. तर त्या मुलाला अपमान झाला, बद मार खाल्ला. म्हणून इंग्रजीमध्ये किती मार्क पडले? 86. तर असे आयुष्यात असे प्रसंग आता आज मला तो सांगताना हसू यायले, पण त्यावेळेस मला माझं माहिती आहे किती मार खाल्ला बरोबर. तर काय असतं आयुष्यात असे प्रसंग येतात की त्यावेळेस तुम्हाला, आणि हे त्याच्यासाठीच असतं. आता तुम्हाला माहिती सोन्याचा दागिना करायचा असेल तर सोन्याला काय करावं लागते? वितळावं लागते, मेल्ट करावं लागते. मेल्ट करायचं म्हणजे त्याला कशात मेल्ट करतात? अग्नीमध्ये टाकतात. आणि त्याला मेल्ट केल्यानंतर मग काय करतात? त्याला पुन्हा आकार द्यायला काय करतात? गाव घालावं लागतं. तसं आयुष्यात प्रत्येकाला सुखदुःखाचे प्रसंग आलेले तर काही नसतं, होत असतं बरोबर. आणखी एक छोटा अनुभव आहे की 400 रुपये नव्हते म्हणून मला सहलीला जाता नव्हता बरोबर. त्या वयात वाटतं ना आपल्याला सगळ्यांना सहलीला जा. सहलीची फीस 400 रुपये होती. त्यावेळेस माझ्याकडे म्हणजे आमच्या घरी नव्हते माझ्याकडे 400 रुपये. मला जाता नाही आलं. मी 4 दिवस माझे सगळे मित्र सहलीला गेले आणि मी गेलो नाही. मी परेशान होतो बरोबर. पण त्याच्यानंतर मला आज आयुष्यात खूप फिरता आले बरोबर.
हे चालत असतं आयुष्यामध्ये. कठीण प्रसंग येत असतात, ते तुम्हाला घडवण्यासाठी. त्याच्यातून शिकायचं, बरोबर. त्या प्रसंगाला विसरायचं, पण त्या प्रसंगाला आपल्याला जे दिलंय ते मात्र काय करायचं, जपून ठेवायचं. धन्यवाद सर, तुमच्या अनुभवातून नक्कीच आम्हाला आत्मविश्वास मिळाला. सर, आमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी आजपासून अशी कोणती सवय लावली पाहिजे जी भविष्यात यशासाठी उपयुक्त ठरेल? त्याच्यामध्ये विद्यार्थी दशेत 2-3 गोष्टी आपण केल्या पाहिजे. नंबर 1 की आपण सेल्फ डिसिप्लिन असलं पाहिजे. आपण आपलं ठरवून घेतलं पाहिजे की मला आयुष्य कसं जगायचं, मला आयुष्यात काय व्हायचं. आणि या सेल्फ डिसिप्लिन मध्ये तुम्ही सकाळी लवकर उठायची सवय तर लावलीच पाहिजे, बरोबर. म्हणजे आपण सूर्याला उठवलं पाहिजे. सूर्याने काय आपल्याला उठवलं नाही. आपण सूर्योदयापूर्वी उठलं पाहिजे. सकाळच्या वातावरणात फ्रेश, शरीराला फायदा होईल असे थोडेसे व्यायाम केले पाहिजे. मनासाठी आपण थोडं प्राणायाम केला पाहिजे, थोडं ध्यान केलं पाहिजे आणि थोडा अभ्यास केला पाहिजे, खेळलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिकलं पाहिजे. ज्याच्याकडून जे घेता येईल ते घेतलं पाहिजे. दत्तात्रय आहेत ना, भगवान दत्तात्रय, त्यांचे किती गुरु होते माहिती आहे का? माणूस आयुष्यात किती गुरु करतो? 1 गुरु करतात, बरोबर. त्यांचे 24 गुरु म्हणजे ज्याकडून जो घेतलेला गुण त्या दिले मी गुरुपण, बरोबर. म्हणजे तुमच्या वयामध्ये तुम्ही जास्तीत जास्त लोकांकडून चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे, स्वयंशिस्त बाळगली पाहिजे, लवकर उठायचं, फ्रेश राहायचं, आनंदी राहायचं, बरोबर. खेळायचं, कारण खेळ हा तुम्हाला शिकवत असतो की जिंकण्या हारण्यापेक्षा काय महत्वाचं आहे, खेळणं महत्वाचं, बरोबर. त्याच्यामुळे खेळलं पाहिजे, शरीर मजबूत राहिलं पाहिजे. शरीरासाठी अर्धा 1 तास, मनासाठी प्राणायामासाठी 15-20 मिनिटं आणि 10-20 मिनिटाचं ध्यान एवढं तुम्ही जर केलं, आणि जो आपला अभ्यासक्रम आहे तो तर केलाच पाहिजे, पण त्याच्यासोबत इतर पुस्तकं आपण जास्तीत जास्त वाचली. धन्यवाद सर, तुम्ही सांगितलेल्या सवयी नक्कीच भविष्यात उपयोगी पडतील. तुम्ही आम्हाला योग्य दिशा देता. आपल्या मुलाखतीसाठी खूप खूप धन्यवाद. आज आपण सरांकडून त्यांच्या प्रशासकीय अनुभवाबरोबरच साहित्य, अध्यात्म आणि जीवन मूल्याचा अमूल्य ठेवा ऐकला. त्यांच्या विचारांमधून आम्हाला प्रामाणिकपणा, चिकाटी आणि सातत्य यांचे महत्त्व समजले. आपण दिलेल्या वेळेची आणि मोलाच्या सल्ल्याची आम्हास खूप कदर आहे. आशा आहे की भविष्यात आपल्याशी पुन्हा संवाद साधण्याची संधी आपण द्याल. आपले खूप खूप आभार. तसेच गुरुजी एज्युकेशन फाउंडेशनने आपली मुलाखत घेण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. सर्वांचे आभार. सर्वांनी ऐकून घेतलं, समजून घेतलं. थँक्यू सर, थँक्यू अक्षरा, थँक्यू नंदिनी.